नमस्कार रसिक श्रोते हो. मराठी भाषेला आजवर अनेक गोड पहाट स्वप्न पडून ती खरी देखील झाली आहेत. मुकुंदरा, चक्रधर स्वामी यासारख्या धुरंधरांनी लावलेल्या या वेलीवर सुरुवातीला ज्ञानोबांचा मोगरा जो फुलला तेव्हापासून ह्या भाषेचा फुलोरा कायम डवरलेलाच आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृताची ही पैजा जिंके म्हणणाऱ्या ज्ञानाची शरदाच्या चांदण्यांची शीतल प्रतिभागंगा आजवर अनेक वर्णे आणि रूपे घेत वाहत आली आहे. पारिजातक, बकुळ, गुलाब, जाई, कमळ, जास्वंद अशा अनेक फुलांबरोबर या वेलीवर गेल्या शतकामध्ये एक पिवळं धमक, सुहासिक पण अजिबात नाजूक नसलेलं विरक्त सोनचाफा फुलला व आपल्या गंधानं आसमंत व्यापून दशांगुणे उरला. नव्या युगाची पहाट मराठीच्या दालनात घेऊन येणारा हा मराठीचा शिलेदार म्हणजेच बाळ सीताराम मर्ढेकर. एकाच वेळी अत्यंतिक प्रतिभेतून निर्माण होणारे समाधान आणि दुसरीकडे कुठल्याही चौकटीत बसण्याचा प्रयत्न तर करून दाखवा असं आवाहन देण्याची ह्या कवीमध्ये क्षमता आहे. त्यामुळे फक्त वेगळी कविता नव्हे तर एक नवीनच साहित्य संस्कृती निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाचा हातभार लावला. वास्तविक पाहता मर्ढेकर आणि मी आमची फारशी ओळख व्हायचं कारण नव्हतं. 9वीत की 10वीत कुमार की बालकुमार कुठल्या तरी भारतीय पुस्तकात त्यांची पितात सारे गोड हिवाळा आम्हा लावलेली होती खरी, पण शाळेच्या पुस्तकात लावलेल्या कविता ह्या फक्त परीक्षेची वाट लावण्यासाठीच असतात असं मानण्याचा तो काळ. त्यात मर्ढेकर कोण, ना. घ. देशपांडे कोण, करंदीकर कोण, त्यातून कुठेतरी अर्धवट 1-2 लेख वाचून त्या काळच्या वादामध्ये थोडेफार कळाल्याने शाळेतल्या मारकुट्या मुलांकडे जशी मुले भीत बघत जातात तसे काहीसे मी मर्ढेकरांकडे दबकूनच बघत त्यांना वळसा घालून पुढे गेले. न्यायालयाला जणू गर्भाच्या सोज्वळ मोहकतेचे बंदर, मुंबापुरीचे उजळते येई माघामधील प्रभात सुंदर म्हणणारे मर्ढेकर कुठले मला तेव्हा कळायला. न्यायलेली गर्भवती वगैरे प्रतिभा कळायचे ते काही एवढं माझं वय नव्हतं. वास्तविक डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून सारख्या कितीतरी नितांत सुंदर प्रतिभा यात आहेत. ह्यात बदल घडवून आणला तो पुलसारख्या साहित्यिकाने. वास्तविक पिंपात मेले ओल्या उंदीर ते त्यांचे विडंबन मी वाचलेले होते, पण त्यात कोठेही मर्ढेकरांविषयी नाराजी नाही हे लक्षात आले होते. पुलांच्या कितीतरी लेखात मर्ढेकरांच्या ओळी उद्ध्वस्त केलेल्या असल्याने मर्ढेकरांबद्दल भीती जरा चेपली गेली. अशातच कधीतरी मर्ढेकरांची कविता हाती घेतली गेली. बघूया तरी काय प्रकार आहे हा म्हणत कुठले तरी पान उघडले आणि पाहतो तर काय, भुंगू दे काठिन्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. हे म्हणणारा कवी विक्षिप्त, हे तर पसायदानासारखे मागणे वाटते आहे. छे काहीतरी चुकते आहे. म्हणून पुढे बघू. भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्यांची कसोटी हे वाचले आणि हा वेडा कुठेतरी आपल्याच पंथाचा आहे याची खात्री पटली. बौद्धिकदृष्ट्या अत्यंत जागृत असलेला हा कवी फक्त भावनेचा बाजार मांडत नव्हता. शेवटी वाचकाने मागणे काही खूप नसते. कुठेतरी कुणीतरी आपल्यासारखं अतिसावा एवढंच एक झाले तरी होप झाले. आणि मग झर अजून कविता वाचून काढल्या आणि मर्ढेकरांच्या प्रतिभेची साक्ष पटली. आणि मग मर्ढेकर माझ्या प्रवासातले कायम सोबती झाले. मर्ढेकरांना उद्देशून सुहासी गंधाने आसमंत व्यापून टाकला असे शब्दप्रयोग केल्याने अनेक जणांनी नाके मुरडली असली तरी त्यांची काहीच चूक नाही. मर्ढेकरांच्या शब्दांवर न्यायालयात खटले भरले होते त्या काळात. मुक्तछंदातल्या कवितेंनाही अशी नाके मुरडली गेली होती. काही लोकांच्या कुठल्या तरी नवीन गोष्टीचा विरोध हा असतोच. ती नवीन गोष्ट जुनी झाली की तिच्यानंतर येणाऱ्या नवीन परंपरेलाही ते विरोधच करतात. पण प्रतिभा ही अशा बेडीत अडकून राहत नसते. प्रतिभेच्या पाझराने मोठमोठाले दगड फुटतात. हे तर नर्मदेची गोटे म्हणजे कोण लागून गेले. विंदा करंदीकर, इंदिरा संत यासारख्या कवींनी
मर्ढेकरांचे ऋण मान्य केले आहे. परंपरागत संकेत आणि प्रतिभा यांची झुगारून दिल्या आणि कोणत्याही विरोधाला न जुमानता ते स्वतःला अनुभवातून आलेल्या आविष्कारांशी ठाम राहिले. वास्तविक मर्ढेकरांसारख्या कवितेला निखळ कविता म्हणून पाहिले पाहिजे. प्रतिभा शक्तीचा आविष्कार म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या कवितेमध्ये मानवी जीवनातील अर्थशून्यतेचा आविष्कार असेल तर त्यामध्ये नुसते गलिच्छ प्रदर्शन नसून त्यात जगण्याचा खोल विसंगतीबद्दल, दुःखाबद्दल, नवीन आणि जुन्याचा यथायोग्य संकर करून सांगितला आहे. हे बघितलंच पाहिजे. मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी यासारखे अभंग गाणारा कवी महाराष्ट्राच्या परंपरेत बसणाराच आहे. सृष्टीचे चमत्कार डोळ्यांडोस बघणारा आहे. जर त्याने सृष्टीतल्या विफलतेचे वर्णन केले असेल तर ते पडखळपणे सत्यकथन करणाऱ्या वंशातला आहे. म्हणूनच केले आहे. सृष्टीतील विफलता ही त्याने निर्माण केलेली नाही, तर तो तिच्याविषयी पोटतिडकीने सांगतो हे समजून घेतले पाहिजे. संत शब्दांचे गायक, संत अर्थांचे धुरंदर, एक शब्दाचा किंकर डफर मी म्हणणारे, संतांचा गौरव करणारे आणि त्यांच्याशी असलेली नाळ जणू तुटलेले दुःख मानणारे मर्ढेकर किती लोकांना माहिती आहेत हा संशोधनाचाच विषय आहे. मर्ढेकरांनी अशा विफल कविता अनेक लिहिल्या आहेत. शिशिरागम हा त्यांचा पहिला कविता संग्रह. त्यामध्ये तुलनेने ही भावना कमी होती. निसर्गाचे वर्णन होते. अनुभवाला भास समजून सोडून देण्याची कवी कल्पना करत होता. निराश प्रतिमा आल्या तरी त्यांना सोडून देऊन वाट चालू पाहत होता. शिशिर ऋतूच्या पुनरागमने वाचताना पानगळीमुळे घरं नष्ट झालेल्या पक्ष्यांबद्दल कळकळ आणि त्यांना बागेतील बकुळवली आधार देईल ही आशा, हा कवीच्या मनातील भावभावनांचा खेळ आपल्याला समजतो. सौंदर्याचे जगतावरती पसरे बघ चांदणे, राहिले काय आता मागणे म्हणणाऱ्या ह्या वाटसरूंबद्दल वेगवेगळी आपुलकी मनी येते. सौंदर्याच्या प्रकट प्रत्ययाने मर्ढेकरांचे मन भरून येते आणि ते त्यांच्या कलाविष्कारांना स्पष्ट दिसते. मिटलेल्या कोमल कलिका पानांमध्ये लपवी लतिका, एकेकी शोधून काढिती चुंबी ती फुलवी वेडी. मधील नाजूक जाई मनाला हळू स्पर्शून खुदकन हसून जाते. या सर्वांमध्ये मर्ढेकरांवर बालकवितेचा प्रभाव वाटतो. क्वचित कुठेतरी माधव जुलियनही दिसून जातात आणि गोविंदाग्रजही. मग काही कविता ह्या पुस्तकात वेगळेच मर्ढेकर का दिसतात? मी बापडा ह्याविषयी काय म्हणणार? मर्ढेकरांनी प्रेमाचे लहाळे सौंदर्य नहाळे शोधू आसपास, मुडद्याची रास यंत्रणेतून आग गोळ्यांचे पराग यासारख्या ओळीतून भाषा आणि प्रतिभा याबद्दल रूढ संकेत उधळून लावले आणि युद्धासारख्या भयानक गोष्टीचे नैराश्य दाखवले. आता निर्धार पाखरांचा विचार जाऊन निराधार माणसांचा विचार कवीने सुरू केला होता आणि ते स्पष्ट शब्दात कोणत्याही गोडगोड वेष्टनात न घालता सांगण्याचे धैर्य दाखवले होते. ह्याच सुमारास भा. तांबे तसेच रवी किरण मंडळाचे माधव जुलियन यासारखे जुने कवी अस्तंगत झाले होते. कवी अनिलांनी प्रेम आणि जीवन सारखी सुंदर कविता मुक्तछंदात लिहून वेगळीच बहार आणली होती. एकंदरीत मराठी कविता एका नव्या मन्वंतराकडे वेगवेगळ्या प्रकारे जात होती. या प्रवर्तनाचे सर्वात आघाडीचे शिलेदार मर्ढेकर ठरले. वाचकांच्या संवेदनशीलतेला ह्या काही कवितांनी जबरदस्त हादरा दिला आणि उच्छखल झडा जसा आसमंतात ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर झेप घेऊन एका वेगळ्याच दिशेने निघून जातो तसे मराठी कवितेचे झाले. शिशिरागममध्ये एकटा पण थोडा आजूबाजूच्या गोष्टीत रमणारा कवी इथे वास्तव्याच्या भानाचा एकदम चटका लागल्याने अनिकेत टॅम्प होऊन जातो. पण हा चार्ली चॅप्लिनसारखा विनोदी नाही तर विन्मस्क आहे. त्यांच्या कवितेला चाकोरीबद्ध जगण्याच्या साखळ्यांचे भान आले आहे. सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी तशीच गाठावी वीज गाडी.
द्राती तृण घ्यावे हुजूर म्हणून, दुपारी भोजन हेचीच अर्थ. अशा ओळीतून किंवा देवाजीने करुणा केली सकाळ नित्याचीही झाली, अशा विडंबनेतून धास्तवलेल्या गरीब मध्यमवर्गीय माणसाचे चपराक रूप मर्ढेकरांनी पकडले आहे. मर्ढेकर ज्या सुरात जगण्याची पण सक्ती आहे, मरण्याची पण सक्ती आहे सांगतात, ते ऐकून आपल्या तोंडात बसलेल्या गच्च लगामीची जाणीव होते. त्यांच्या मनात वाजत असलेल्या सितारीचा एकाच वेळी किती वेगवेगळ्या तारा थरथरत होत्या हेच दिसते. महाकवींच्या अशा उत्कट अवस्थांची पूर्ण जाणीव असल्याशिवाय वाचकांचे त्यांच्या वाटेला जाऊ नये, अन्यथा आपण त्यांच्या दुर्बोध, बिबिस्त, काहीशी असे ठराविक शिक्के मारून मोकळे होतो. त्यांच्या या कवितेत उंदराचे पिंपात निरुपद्रवी जगणे आणि तसाच त्यांचा कोणताही ध्यानीमनी नसलेला शेवट हे माणसाच्या जगण्यावर परिणामकारक भाष्य आहे. अशी अनेक भाष्ये, अनेक सूत्रे या कवितेमध्ये आहेत. आरती प्रभूसारख्या कवीवर ह्यांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आज पाहिले मरण, गेला भांबावून प्राण, माझ्या ज्ञानाचे कुंपण स्मशानात, अशासारख्या ओळीतून ज्ञानाच्या मर्यादित जाणीवा होते. किंबहुना हेच त्यांच्या वैफल्याचे थोडेफार कारणीभूत असावे. ज्ञात आणि अज्ञात याचा संघर्ष भलताच चमत्कारिक आहे. अर्धवट ज्ञानातून आनंद मिळत नाही आणि अज्ञान सारखे डाचत राहते, असा हा वेगळाच पेचप्रसंग पडत राहतो. आणखीन काही कविता या संग्रहातून हे चित्र स्पष्ट होते. जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकूरद्वारा असे सुरू होणारे म्हाताऱ्या वेश्येच्या दिनचर्येचे वर्णन असो की कुणी मरावे कुणी जगावे खाऊन दगड, अशी शाश्वत आणि अशाश्वतेची टक्कर असो, मनाचा संघर्ष आहे. मध्यमवर्गीय माणसाची झालेली अवस्था सहन टरकतू सहवीर्य टरकवा आहे, अशा विडंबनेतून चरकन चटकून जाते. आजही हे उद्गार किती जवळचे वाटतात. मानवी मनाला येणाऱ्या निराशा दाखवत असतो, पण त्याचबरोबर या दुःखाच्या कडेईत गा अशीच देव घडण असू दे असं म्हणत देवाकडे दुःख मागतोही आहे. हा सर्व विरोधाभास स्वतः अनुभवलेला आहे. ही अनुभूती प्रत्यक्ष घ्यायला हवी. भले सारा अर्थ न कळेना, एखाद्या कलाकृतीचा अर्थ समजणे आणि त्या कलाकृतीची कलेच्या क्षेत्रातील किंमत समजणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मला हा अनुभव पिकासोची चित्रकला बघताना आला होता. मर्ढेकरांचा आशय इतका संपन्न आहे की त्यांच्या भाषाशैलीकडे बघायला लोकांना ताकद उरतच नाही. बोरकरांसारखे कवीकडे जे भाषेचे लेणे दिसते ते मर्ढेकरांकडे दिसत नाही, हे मात्र मान्य करायलाच पाहिजे. शब्दांच्या आविष्कारात, शैलेबाजीपणात मर्ढेकर थोडे कमी पडतात की काय असं वाटत राहतं. परंतु मर्ढेकरांनी रूपक, उपमा, उत्प्रेक्षा या अलंकारांचा प्रभावी वापर करून ही त्रुटी फार जाणवू दिली नाही. मर्ढेकरांनी रूपके आणि प्रतिभा यांच्या स्वतःचे एक अस्तित्व येते. या कळीचे फुलत रूपांतर व्हावे अशा स्वतःहून फुलल्या जातात. त्यांच्या प्रतिभा वाचकांशी भावनेचे नाते जोडून समानता दाखवतात. गोळ्यांचे पराग ह्यावर आलेल्या उपहास करणाऱ्या प्रतिभेमधून मर्ढेकर किती चटकन वैफल्य सांगतात, हे सर्वच खुल्या डोळ्यांनी झापडे न लावता बघायला हवे. मर्ढेकरांवर असंख्य पुस्तके, लेख लिहिले गेले आहेत. चर्चासत्रे, परिसंवाद, काही विचारूच नका. या लेखात मी कितीच सांगणार. त्यांच्या सौंदर्यशास्त्राविषयक लिखाणाला मी स्पर्श करू शकले नाही. माझा तेवढा काही अभ्यासही नाही. त्यांच्या कवितेबद्दल जे वाटलं ते लिहिलं, तेवढंच, आणि ते सांगितलं. 2-4 आवडलेल्या ओळी वगैरे. मराठी भाषा दिनानिमित्त एक महाकवीबद्दल मराठी भाषेला दिलेला एक छोटासा नजराणा. शेवटी मर्ढेकरांबद्दल ते त्यांच्या देवाला किंवा आदिशक्तीला उद्देशून जे म्हणतात तेच लागू पडते. किती पायी लागू तुझ्या, किती आठवू का तू ते, किती शब्द बनवू का, अब्द अब्द मनी येते, अब्द अब्द मनी येते. धन्यवाद.